तरी खुसपट काढून भांडण करणारा चेंडू समोर उगाच तमाशा नको. चेंडू ऐक ना, माझं एक महत्वाचं काम आहे, तू घरी जा. हा सावकाश आहे. चेंडू सोड सोड त्याला. कसं आहे शंकर, तुझ्या चेंडूला ना आता पडायची, धडपडायची, जखमा करून घ्यायची सवय व्हायला हवी. याचं पुढचं अख्खं आयुष्य ठेचकळत जाणार आहे. तो कुठपर्यंत पुरणार आहेस त्याला? दादा सोड त्याला, लहान आहे तू. तो लहान आहे पण तू मोठा आहेस ना. माझ्या कंपनीच्या मालाने भरलेला ट्रक दरीत कोसळला, माझं करोडो रुपयांचं नुकसान झालं आणि तू दिवाळी साजरी करतोयस. या 1.5 दमडीच्या पोराला घेऊन शॉपिंगला जातोयस. तुला आनंद होत असेल ना? दादा अरे लहान आहे तो. ते आत्ता नवीन कपडे घेतलेस, काय केलंस तू हे? अरे वा. ए दादा, तू जरा माझ्यावर आहे ना तर माझ्यावर काढ. निष्पाप मुलाला का त्रास देतोयस? याचा काय दोष आहे याच्यामध्ये? नवीन घेतलेत का कपडे? बघू. अरे वा. सोड त्याला. दादा अंत बघू नकोस हा माझा तू. आजपर्यंत मोठा भाऊ म्हणून खूप किंमत दिली तुला, आता डोक्यात जाऊ नकोस माझ्या. फक्त चेंडूसाठी तू जे मला सांगितलंस ते मी केलं, मला पटत नसताना. परत आता जर काही चेंडूला झालं तर मी गप्प बसणार नाही. मला पण तोंड उघडावं लागेल. कसं आहे ना शंकर, तू तोंड उघडशील या भीतीने मी त्याला सोडलेलं नाहीये. तुझा हा चेंडू आहे ना, माझ्यासाठी मच्छर आहे रे. 2 बोटाच्या चिमटीत असं चिरडून टाकीन त्याला मी. पण माझा अमूल्य वेळ आहे ना, तो अशा फालतू कामांमध्ये मला वाया घालवायचा नाहीये. माझ्याकडे आयुष्यात खूप मोठी मोठी कामं पडली, कळलं?